आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या आंदोलकांची आंबेडकरी नेत्यांनी भेट घेऊन केली चौकशी। परभणी संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले। या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागले। झालेल्या आंदोलन प्रकरणात पोलिसांच्या वतीने कॉम्बिंग ऑपरेशन करून अनेक आंदोलक यांना घरून उचलण्यात आले। हे कॉम्बिंग ऑपरेशन कर्तव्य संबंधित आंदोलकांना मारहाण पोलिसांकडून झाली असा आरोप करण्यात आला। त्या दरम्यान ज्यांना मारहाण झाली अशा आंदोलनकर्ते यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यासंबंधी 14 डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील प्रमुख नेते यांनी भेट घेऊन संबंधित तरुण व महिलांची विचारपूस करत चौकशी केली। अमानुषपणे पोलिसांच्या वतीने हे कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले व अमानवीय पद्धतीने मारहाण करत या निरपराध भीमसैनिकांना अटक केलेली घटना खूप निंदनीय आहे। झालेली घटनेची सखोल चौकशी व्हावी असे माध्यमांशी बोलताना रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष लोकनेते विजय वाकोडे तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष भीमराव हत्तेंबेरे, माजी सभापती रवी सोनकांबळे म्हणाले। यावेळी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष राहुल प्रधान, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद सावंत, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस DR तुपसमिंदर, भगवान जगताप, इंजिनियर भीमप्रकाश गायकवाड, आशिष वाकुरे, सुधीर साळवे, अर्जुन नाना पंडित, बाबासाहेब भराडे, गौतम धबाले, अविनाश आंबोरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती न्यूज महाराष्ट्र निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनी। अत्यंत दुर्दैवी हा प्रकार आहे। पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून आमच्या भीमसैनिकाला, आमच्या महिलेला घरात घुसून अमानवीय मारहाण केलेली आहे। वत्सलाबाई मानवते नावाची महिला आहे। तिच्या दोन्ही मांड्यावर पाय देऊन जवळजवळ लाठ्याने तिला इतकं मारलं की तिच्या सगळ्या मांड्या निळ्या झालेल्या आहेत। तळपायावर काठ्याने मारलं आणि तिला उड्या मारायला सांगितलं, नाही मारलं म्हणून पुन्हा मारलं आणि अत्यंत अमानवीय असं तिला लघवी आली तर आणि तिला बाथरूम आल्यानंतर तिला जाग्यावर बाथरूम कर, तिला अत्यंत गलिच्छ शिव्या दिल्या आणि हा प्रकार आम्ही सगळ्यांनी पाहिला आणि वरती काही आमचे भीमसैनिक आहेत त्यांना घरात घुसून त्यांना फ्रॅक्चर केलं आणि हा सुद्धा प्रकार अत्यंत अमानवीय आहे। या संदर्भात ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्या संबंधित PSI विरोधात आम्ही निलंबनाची मागणी करणार आहोत आणि त्यांच्या विरोधात जिल्हा न्यायालयामध्ये रितसर फिर्याद दाखल करणार आहोत आणि हा अमानवीय अत्याचार आम्ही शासनाच्या वेशीवर आम्ही सगळे मिळून मांडणार आहोत। भीमसैनिकाला काय आव्हान? भीमसैनिकाला आमचं आव्हान आहे की अशा पद्धतीने जे अमानवीय पोलीस प्रशासनाने जी मारहाण केलेली आहे, ज्याला कोणाला आणखी मारहाण केलेली असेल त्यांनी समोर येऊन फिर्याद देण्याचं काम करावं। पोलीस प्रशासन हे 10 तारखेचं प्रकरण हाताळण्यात अयशस्वी झालं आणि मग उद्रेक झाला आणि मग वड्याचं तेल वांग्यावर काढण्यासाठी निरपराध लोकांना घरात घुसून कोंबी आकर्षण करून अत्यंत अमानुषपणे मारहाण केली। 10 तारखेच्या रात्री असं होणार आहे याची जर दक्षता घेतली असती तर ही त्यांच्यावर वेळच आली नसती। त्यांचं अपयश झाकण्यासाठी निरपराध लोकांना जे मारलेलं आहे त्यांच्यासोबत आम्ही आहोत आणि ज्या ज्या पोलिसांनी, महिला पोलिसांनी माझ्या आया बहिणींना, बांधवांना मारलेलं आहे त्यांना बडतर्फ करण्याची आम्ही मागणी करू। न्यायालयात जाऊ, उच्च न्यायालयात जाऊ, न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। एकीकडे आमच्या मोठमोठ्या नेत्यांवर फिर्यादी दाखल करायचा, त्याच्यात त्याला गुंतवून ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला गरीब आणि निरपराध महिलांना, माझ्या बांधवांना मारहाण करण्याचं जे काम या पोलिसांनी केलेलं आहे अत्यंत निंदनीय आहे आणि पोलीस प्रशासनाचा आम्ही सगळी आंबेडकरी जनता जाहीररित्या निषेध करतो आणि योग्य पद्धतीने त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मागणी करतो। लोक भयभीत आहेत। काल बी सुद्धा बाजारपेठेत आक्रमण हे झालं। हे प्रशासन म्हणते की सगळं कंट्रोलमध्ये, पुन्हा अशी गोष्ट होते, कुठेतरी प्रशासन कुचकामी ठरते। हा प्रशासन कुचकामी आहे। एवढी सिरियस घटना होऊन सुद्धा अजूनही प्रशासनाला
आणि मला वाटतं की राज्य शासन सुद्धा कुचकामी आहे. राज्य शासनाने सुद्धा परभणीच्या पोलिसाला मदत देण्यासाठी काही कुमक पाठवलेली नाही. म्हणजे राज्य शासनाचा, गृहमंत्र्याचा, मुख्यमंत्र्याचाच असा डाव आहे की परभणी अशांत राहिली पाहिजे आणि महाराष्ट्र अशांत राहायला पाहिजे. आणि हे जे EMच्या विरोधात वगैरे आंदोलन आहे त्याच्या बाजूला ते हटण्यासाठी ही गोष्ट होत आहे. त्याच्यामुळे या आमचा राज्य शासनाचा निषेध करतो आणि आंबेडकरी जनतेला आम्ही सगळे परभणी शहरातले सगळे आंबेडकरी नेते एक आहो. आम्ही एक संघपणे या संकटाचा मुकाबला करू, आमच्या माणसाला न्याय मिळवून देऊ. आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे जे बिचारे घाबरून इकडे तिकडे गेले असतील तर त्यांनी समोर यावं, मारहाणीचे त्यांनी दवाखान्यात दाखल करावं आणि त्यांनीसुद्धा पोलिसाच्या विरोधात फिर्याद द्यायची. काहीही घाबरायचं नाही. हे संविधानाचं राज्य आहे. संविधानावर हल्ला झाला असल्यामुळं आम्ही तो एक संघपणे पलटू लावण्याचा प्रयत्न करू. आज सरकारी दवाखान्यामध्ये आदरणीय वाकोडे साहेब, आदरणीय हत्यांबरे साहेबांनी भेट दिली. पोलिसांच्या ह्या अमानुष अत्याचाराला बळी पडणाऱ्याला दिलासा देण्याचं काम या दोघांनी दिलं आहे. अतिशय वाईट कृत्य घडलेलं आहे आणि हत्यांबरे साहेबांना सांगितलं की पूर्ण ताकदीनिशी आम्ही न्यायालयीन लढा या ठिकाणी लढू. वाकोडे साहेब, हत्यांबरे साहेबांना मी विनंती करतो की आपण मानव अधिकार या ठिकाणी जाऊन महिला आयोगामध्ये देखील हा प्रकरण घेऊन जावा. आणि मला अभिमान आहे वाकोडे साहेब आणि हत्यांबरे साहेबावर की मागच्या 2 दिवसापासून त्यांनी परभणी सोडली नाही. प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला भेटून त्याला दिलासा देण्याचं काम करत आहेत. पोलिसांना कशा पद्धतीनं आता ट्रीट करायचं हे आमचे 2 नेते ह्या ठिकाणी बघून घेते. आणि ह्या तुमच्या माध्यमातून सांगतो की आंबेडकरी मुवमेंटला जर बदनाम करायचं कोणाचा डाव असेल तर आदरणीय वाकोडे साहेबांची मास लीडर आणि आमच्या भीमराव दादाची पूर्ण ताकद ही समाजाच्या पाठीमागं उभा आहे. ह्याच्यातून जे काही पुढची रणनीती ठरवता येईल आमचा सर्व आंबेडकरी समाज या 2 नेत्याच्या मागं खंबीरपणे उभा आहे. धन्यवाद.